मॉर्निंग मित्रांनो, 9:30 वाजले. उठलो, थोडा अंधार वाटतोय ना, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो फ्रेश झालोय, आंघोळ विंघोळ करून मस्त रेडी झालोय. आता जरा नाश्ता करतो. आणि हा माझा मित्र नाही, हा माझा भाव आहे. ह्याला आम्ही माझा आजोबा असं समजतो, कारण हा तोच जन्माला आलेला. आणि नेहमी माझ्या सोबतच असतो. मी झोपलो असलो, उठलो असलो, इथे येऊन बसणार, एकटाच बसणार. उठलो की मग दिवसभर सोबत. आणि याची सोबत लय भारी आहे माझ्यासाठी, कुठेही जावं सोबत असतो. बाबल्या, आता मी जरा बाहेर चाललोय, तू येतोयस की? का आता ऊन झालंय, उन्हातून येणार? चालेल. बघितलात मित्रांनो, हे असं प्रेम लागतं भावाचं. कुठेही जावं सोबतच, कधीही नको बोललं तरी येणार. तर मित्रांनो पटकन नाश्ता करतो आणि निघतो. तर मित्रांनो भावांनी प्लॅन बनवला होता की आम्ही पोहायला जायचं, पण संकासू आल्यामुळं आमचं मन सुद्धा तिकडे रमलं. मित्रांनो निघालो आता नदीवर. तुम्हाला मगाशी बोललो होतो मी, आता नदीवर जातोय. तर आपली फलटण एकदम रेडी आहे. आणि नंतर तुम्हाला दाखवतो पाण्याच्या आतमधले ब्लॉग. संध्याकाळी इथे आपली आता जत्रा भरणार आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलो आहे नदीवर. तुम्हाला दाखवतो. थोडंसं आता पुढे आहे, ही पूर्ण बाग आहे काकांची. आणि ही वाट आहे आम्हाला, इथून आम्ही आलो आहे तिकडून. तिकडे आमचं घर आहे, ते दिसतंय तिकडे. तर पटकन मित्रांनो फायनल पोचला. नाही बघा ही नदी. तर मित्रांनो आता थोडं नदीचं पाणी कमी झालं आहे, नाही तर त्या साईडला खूप पाणी असतं. पोरं रेडी होत आहेत. आता आपण पण कपडे वगैरे काढून निघतो आणि तुम्हाला अंडर वॉटर व्हिडिओग्राफी दाखवतो.
तर मित्रांनो आंघोळ झाली आहे माझी. तर आंघोळ केली, कपडे तेच आहेत आणि चाललो आता खेळायला. हे बघा, बघू शकता बॅट वगैरे सर्व काही रेडी आपल्याकडे. आणि असं भिजलेल्या अंगाने आता क्रिकेट खेळायला चाललो आहे. अंडर वॉटरचे व्ह्यू जास्त आमच्या दोघांचेच आहेत. पाणी थोडं जास्त क्लीन नव्हतं, कारण आता गरमीचा दिवस आला, पाणी पण थोडं कमी होत चाललं आहे आणि अशुद्ध होत चाललं आहे. त्याच्यामुळे जास्त क्लीन व्ह्यू नाही आले. जर मी 1 महिना अगोदर आलो असतो तर चांगले व्ह्यू दिसले असते तुम्हाला. पण व्ह्यू कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. 32 तरी बोललं तिकडे ठेवलंस का काय काढून? काय बोलला? मित्रांनो खेळून निघालो, आता दमलोय खूप. आज जत्रा पण आहे म्हणून लवकर खेळ थांबवलाय, निघतो. तुम्हाला आज जत्रा पण दाखवतो कशी असते आमच्या गावची जत्रा.
मित्रांनो आता माड उभा राहिलाय आणि आता बघू शकता तुम्ही बघताय मित्रांनो, थोड्या 2-3 तासाने आता इथे आपलं पाठीमागे आता होम लागेल, मोठा होम तासानंतर होम भेटेल. इथे सगळंच आहे आणि इथे आपला माड उभा राहिला आहे, म्हणजे गावाचा माड असतो. आणि आता इथे पूर्ण गावाची मोठी होळी आणि जत्रा तर तुम्ही बघितली असेल. आणि काय शॉट भेटले नाही मला करायला. तर मित्रांनो थंडी खूप आहे म्हणून मोठा होळी लागायच्या अगोदर आम्ही छोटी होळी चालू केली आहे. तर बघू शकता खूप थंडी आहे आणि गावी थंडीच असते. मुंबईमध्ये एवढं काय वाटत नाही, पण गावी खूप हात पण आकडले आहेत. तर शेकोटी घेतो पटकन. पाहू शकता आता होम लागणार आहे गावचा मोठा होम, सगळ्यात मोठा होम फक्त गावचा आपण. तुम्ही बघून ना एकदम आश्चर्य व्हा, एवढा मोठा.